ट्रॅक्टर 27 HP चा ASTचा. आपल्याला काय याच्यामध्ये दररोज काय चेक करायचं, 15 दिवसांनी काय चेक करायचं, महिन्याने काय चेक करायचं, इथे चार्ट दिलेला आहे ओनर चार्ट. बघा इथे म्हणजे आपण जे ऑइल टाकलं याच्यामध्ये क्षमता किती आहे, किती बसतं त्याच्यामध्ये 400 ml बसतं. त्याला त्रिकोणी चिन्ह आहे म्हणजे दररोज चेक करायचं दररोज, आणि गोल आहे म्हणजे बदलून टाकायचं. आता ते चेक करायचं डेली दिलेलं त्यांनी, म्हणजे दररोज आपलं काय काम आहे, इथनं गेज काढायचा. हा गेज काढला की याच्यामध्ये लेवल दाखवतं, इथं एफपर्यंत लेवल असली समजा ओके त्याच्यामध्ये. त्याला जसं तसं त्याच जागेवर लावून टाकायचं. त्याच्यानंतर याच्या खाली दिलेलं आहे गिअर ऑइल. गिअर ऑइल म्हणजे कोणता, ते पाठीमागचा. पॉवर स्टेरिंग, गिअर ऑइल, हायड्रोलिक हे सगळ्याला एकच येतं, ब्रेकला वगैरे. त्याचं 100 लिटर बसतं. चेक करायचं 50 तासाला आणि बदलायचं कितीला आहे, 200 तासाला. त्याच्यानंतर फ्रंट एक्सेल म्हणजे समोरच्या चाकामध्ये ऑइल येतं 90 नंबर, ते येतं 2.5 लिटर. त्याला असे ग्रीसचे निप्पल दिलेले आहे तुम्हाला, ग्रीस पंप भेटलेला आहे. त्याला ग्रीस वगैरे मारायचं, ते पण 100 तासाला मारायचं. ड्राय ब्रेक पॅन्डल वगैरे ते पाठीमागे त्याला असे त्याला मारायचं. त्याच्यानंतर ड्राय टाईप एअर क्लिनर, हे दररोज याला काढायचं किंवा 1-2-4 दिवसाला जेव्हा तुमचा ट्रॅक्टर चालेल त्याला काढून त्याला झटकायचं आणि त्यातली धूळ काढून टाकायची. रेडिएटर म्हणजे हे असतं, त्याच्यामध्ये इथं लेवल आपण इथे केली आता इथपर्यंत, त्याची चेक करायची. कमी असलं त्याच्यामध्ये सिमेंट वगैरे टाकायचं आणि चेक करायची. त्याच्यानंतर इथं बॅटरीचं सिम्बॉल दिलेलं आहे. इथं स्टिकर आहे बघा, याच्यावर हिरवं, पांढरं आणि लाल दाखवते. तिथं ह्या काचातून वर न बघितलं, हिरवं जर असलं तर समजायचं त्याच्यामध्ये चार्जिंग ओके. जर 15-20 दिवस ट्रॅक्टर एका जागेवर उभा राहायला वापर नाही झाला तर त्यात पांढरं दिसणार. ते पांढरं दिसलं समजायचं त्याला चालू करण्याची गरज आहे. आपल्याला 10-15 मिनिटं चालू करून वापर करायचा आणि बंद करायचा. लाल दाखवायला याचा अर्थ त्याची बॅटरी काय आहे, उतरलेली, लो झाली. मग कसं होणार, ते सेल्फ मारून फायदा नाही. तुम्ही तिथं बघितलं लाल दिसायला लागलं, त्याला काही ट्राय नाही करायची, चार्जिंग करून आणायची आणि चालू करायची. त्याच्यानंतर इकडची माहिती झाली बघा. याच्यामध्ये जास्त धूळ झाली तरी इथं काय होणार, हे असं लाल लाईट येणार, याच्यात लाल इथे लाल खाली येणार. ते आलं म्हणजे याचं आपल्याला साफ करायचं. तिथं बघितलं की चाबी जास्त वेळ चालू ठेवायची नाही, मोटर चालू राहणार, मोटर खराब होणार. जर आपण काम नाही तर चालू ठेवायची नाही, जेव्हा ट्रॅक्टर चालू तेव्हा चालू ठेवायची. ट्रॅक्टर चाबी चालू केल्याच्या नंतर इथे एक हीटर येतं, ग्लो कंट्रोल युनिट म्हणतात त्याला. 6 सेकंद असते, 6 सेकंदानंतर ते विजून जाणार. ते आपलं काय चालू झाल्यानंतर लगेच सेल्फ नाही मारायचं, त्याचं चालू करायचं, हीटर येणार, ते गेल्यानंतर ते आपल्याला सेल्फ मारायचं. म्हणजे ते हीटर देतं त्याला, आणि ते गरम झालं की चालू होणार. त्याच्यानंतर हा बॅटरीचा लाईट आहे, ऑइलचा लाईट आहे. ट्रॅक्टर बंद झाले पाहिजे, दोन्ही पण लाईट काय झालं पाहिजे, बंद झाले पाहिजे. जर आपण ट्रॅक्टर चालू केला आणि हा लाईट जर बंद झाला, याचा अर्थ बॅटरी आपली चार्जिंग होईल नाही, ट्रॅक्टर हा बॅटरी चार्जिंग करायला नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि ऑइलचा बंद नाही झाला म्हणजे इंजनमध्ये ऑइल कमी झालं, त्याच्यामुळे ते लाईट बंद नाही व्हायला. त्याच्यानंतर आपल्याला हा पार्किंगचा आहे आणि हा बंद करायचा आहे ट्रॅक्टरचा. त्याच्यामध्ये सिंगल ब्रेक करायचा असला पट्टी तुम्हाला इकडे ठेवावं लागणार. इकडचा क्लच आहे. PTOचा पहिला गिअर 540 RPM, दुसरा गिअर 760 RPM. हां, हे 4 व्हील मागं असला 2च चाकाचं काम करणार, जर समोर असला लोडवर काम आहे तर 4हीचं काम करणार. इथनं आपण ही ऑइल लेवल आपण तपासू शकतो, जी गिअर बॉक्स, पॉवर स्टेरिंग, हायड्रोलिक, ब्रेकला जे ऑइल जातो. तुम्हाला काय करणार आहे, आपण काढणार आणि काढल्यानंतर याला आपण मिनिमम आणि मॅक्झिमम रेंज दिलेली ती इथपर्यंत राहणार. ते आपण आता चालू केलं म्हणून ऑइल उडालं. एखाद्या वेळेस कधी ट्रॅक्टर फसला, एकच टायर फिरायलं, तर तेव्हा तुम्ही या पॅन्डलचा वापर करून ट्रॅक्टर काढू शकता. डिफरन्शियल पॅन्डल म्हणतात. या हायलोचा गिअर आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही आता ट्रॅक्टरचं रोटावेटरमध्ये काही ठिबकची नळी वगैरे गुंडाळली जाईल एखाद्या वेळेस, समजा तुम्ही चालवायला तर जर तुम्हाला ती काढायची असली, तुम्ही तेवढा वेळ ट्रॅक्टर चालू ठेवून वर नाही ठेवू शकत. आहे हा आता पट्टी खाली येणार, ट्रॅक्टर बंद करणार. तुमचं जेवढा वेळ काम आहे तिथं करणार. ही काय झालं, आपल्यासाठी सेफ आहे. जर तुम्ही एखाद्या वेळेस त्याला वर केलं, हे लॉक नाही केला,
पट्टी व्हायब्रेटनी कमी खाली आली किंवा कशामुळे पण आली तर काय होणार ते गवऱ्यात लागणार आपल्याला गवर पडणार. हे लॉक करून घ्यायचं.